26/11/2024 मंगलवार के दिन कल्याण पूर्व उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के नेतोली विभाग प्रमुख वेद प्रकाश बालाघरत का जन्मदिन उत्साह भरे वातावरण में मनाया गया। जन्मदिवस के उपलक्ष्य में नेतोली परिसर की जनता की स्त्री पुरुषों के लिए मुफ्त में मेडिकल कैंप का आयोजन किया गया था, जिसका लाभ सैकड़ों लोगों ने उठाया। इसी अवसर पर उपस्थित मान्यवरों के शुभ कर कमलों से भगवान श्री गणेश सहित छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर तथा सावित्रीबाई फुले की प्रतिमाओं का पूजन किया गया। उन पर फूल मालाएं अर्पण की गई। इसके बाद बर्थडे बॉय बालाघरत को जन्म उत्सव की बधाइयां दी गई। पुष्पगुच्छ देकर उनकी लंबी आयु की मंगल कामनाएं की गई। इस मौके पर शिवसेना के शहर प्रमुख शरद पाटिल, शहर संगठिका मीनाताई मालवे, नितिन मोकल, उप शहर प्रमुख हेमंत चौधरी, ज्ञानेश्वर लोखंडे, रमेश तीखे, प्रकाश पाटिल, ध्रुव पांडे, विनायक टावरे, प्रसाद पाटिल, अनिल गायकवाड़, चंद्रकांत मात्रे इत्यादि ने मेडिकल कैंप को सफल बनाने के लिए परिश्रम लिया। उसी दिन शाम के समय नेतोली मराठी स्कूल के सामने शिवसेना जनसंपर्क कार्यालय में बालाघरत के नाम से केक काटा गया। उनका सत्कार सम्मान किया गया। इस मौके पर आरपीआई के कल्याण शहर अध्यक्ष संजय जादव, उद्धव बालासाहेब ठाकरे गुट के प्रकाश फकीरा चौधरी, सुरेश जादव, कबीरदास घरत, किरण घरत, रिक्शा यूनियन के वरुण दत्त बंगाली, अशोक गायकवाड़, इस्माइल पठान इत्यादि की प्रमुख हाजिरी में बर्थडे केक काटकर बालाघरत को जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं दी गई। काय आशीर्वाद देणार त्यांना मी आमचे बाळाघरत त्यांना मी आशीर्वाद हाच देईल की खरोखर इलेक्शन जरी झालं तरी महिला आघाडी असेल, आमचे जेंट्स पदाधिकारी असतील, आमचे शिवसैनिक असतील, हे खचलेले नाही आहेत। ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढणार आणि हे याच्यावरून आज सिद्ध होत आहे की प्रत्येक शिवसैनिक हा पेटून उठलेला आहे। कारण प्रत्येक शिवसैनिकमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये रक्त आहे की काही असेल पण जी समाजाची कामं आहेत ती मागे पडता कामा नये। फुलना फुलाची पाकळी असेल, मग ते आरोग्य शिबिर असेल किंवा कोणाच्या अडीअडचणीला धावायचं काम असेल, ते आम्ही सतत करत राहणार। आणि खरोखर आज मी घरत साहेबांचं अभिनंदन करते की खरोखर त्यांनी आज ह्या विभागामध्ये जी खरोखर जनतेला पाहिजे आणि पहिली सेवा म्हणजे आरोग्य सेवा ती त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या लोकांना या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलंय आणि सांगितलंय। खरोखर घरत साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन। तुम्हाला खूप खूप पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप माझ्या शुभेच्छा असेल आणि असेच उपक्रम तुम्ही राबवाल ही मी अपेक्षा करते महिला आघाडीतर्फे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचे कल्याण पूर्वेचे विभाग प्रमुख वेद प्रकाश घरत उर्फ बाळाशेठ यांनी जो समाजसेवेचा वारसा घेतला, आपण बघता ते निवडणूक लागली आणि त्याच्यात हारजीत होत असते। आज 2 ते 3 दिवस झालेले आहेत। हारजीत होत असतानाच आज त्यांनी लगेच आरोग्य शिबिराची हे केली आणि गोरगरीब जनतेला इथे जो स्लम एरिया नेतोली असेल, कतोरा असेल, इथल्या लोकांना आरोग्य सेवा कशी मिळेल हे बघितलं। म्हणजे शिवसैनिक कसा असावा हे वेदप्रकाश घरत यांच्याकडनं शिकायसारखं आहे। आणि याच्यात आम्ही जे समाजसेवेचं व्रत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने घेतलेलं आहे हे अखंड त्यांनी चालू ठेवलं आहे। त्याच्याबद्दल त्यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा पण देतो आणि पुढील कारकीर्द त्यांची सुखाची समाधानाची जावो हे ईश्वरचरणी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।